तर नमस्कार सगळ्यांना. कार्तिक एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. ज्ञानोबा माऊलींची कर्मभूमी म्हणजे देवाची आळंदी म्हणून हे गाव आहे. यालाच आळंदी देवाची सुद्धा म्हटले जाते. माऊलींच्या समाधी दर्शनासाठी आळंदीत कायमच गर्दी असते. महाराष्ट्राची भूमी हे संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाते. या भूमीत अनेक संत होऊन गेलेत. त्यातील एक म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. आज येथील ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी हे वारकरी संप्रदायासाठी जणू पंढरीच आहे. आज कार्तिक एकादशी त्यानिमित्तच फराळाची रेसिपी शेअर करत आहे. संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजच्या रेसिपीला सुरुवात करत आहे. तर बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी 4 उकळलेले बटाटे घेतले आहेत. तुम्ही कच्चा बटाटा कट करून पण वापरू शकतात किंवा उकळून कट करून पण वापरू शकतात. तुम्ही 4 उकळलेले बटाटे घेतलेत, कट करून घ्यायचे. आपल्याला ग्रेव्हीची भाजी बनवायची आहे तिथं, म्हणून उकळलेल्याच बटाटे ते वापरणार आहेत मी. कढई गरम करायला ठेवली आहेत. तेल घालून घ्यायचं आहे. उपासाला जिरं खात असाल तर घालायचं किंवा नाही घातलं तरी चालतं. लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि उकळलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. आधी आपल्याला लाल तिखट त्याला चांगला मिक्स होऊ द्यायचं आहे, नंतरच त्यामध्ये बटाटा घालून घ्यायचं आहे. ग्रेव्हीची भाजी बनवणार आहोत त्यामुळे उकळलेलाच बटाटा वापरणार आहे. काहीच वेळ लागत नाही भाजी बनवायला इथं, कारण त्यामध्ये कांदा लसूण वगैरे सोलत बसायची किंवा चिरत बसायची गरज पडत नाही. फक्त लाल तिखट मीठ जिरं उपासाला खात असलं तरच घालायचं किंवा नाही घालायचं. पटकन आपली भाजी ग्रेव्हीची होती. इथं कुठलाही मसाला न वापरता यात थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आपल्याला ग्रेव्हीची भाजी बनवायची, जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही. त्यात 2 चम्मच मी कूट घालून घेणार आहे शेंगदाण्याचा. आणि ही भाजी आपल्याला साईडला उकळायला ठेवून देऊ. त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेऊयात. भाजी आपण साईडला उकळायला ठेवू, तोपर्यंत आपण केळीची भाजी बनवून घेऊयात. तर केळीची भाजी बनवण्यासाठी मी कच्ची केळी आधी सुकून ठेवली होती. तुम्ही कच्ची केळी कट करून पण त्याची भाजी बनवू शकतात किंवा उकळून भाजी पण बनवू शकतात. तेल गरम करायला ठेवलं, जिरं घालून घ्यायचं आहे. त्यातच हिरवी मिरचीचा ठेचा, त्यात फक्त हिरवी मिरची बारीक केलेली आहेत, बाकी काहीच नाही. हिरवी मिरची चांगली कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतरच आत कच्ची केळी उकळलेली कट करून त्यात घालून घ्यायची. तुम्ही ही भाजी रस्सा भाजी पण बनवू शकतात. ज्या पद्धतीने मी बटाट्याची रस्सा भाजी बनवली तशी तुम्ही केळीची रस्सा भाजी बनवू शकतात. अशी भाकरीसोबत खायला खूप छान लागतं. तर मी हे सुक्की भाजी बनवणार आहेत, कारण बटाट्याची रस्सा केलीत म्हणून मी केळीची सुक्की करणार आहेत. थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं. आपली बटाट्यासारखीच भाजी लागतं उकळलेल्या कच्च्या केळीची, काहीच फरक नाही. आणि ते खायला पण अगदी टेस्टी लागतं. एरवी पण तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकतात किंवा उपासालाही करू शकतात. तर कच्च्या केळीची भाजी आपली इथं तयार आहेत. साईडला आपली बटाट्याची भाजी पण शिजते आहे आणि इथं कच्च्या केळीची पण भाजी. तर मी तवा गरम करायला ठेवणार आहे इथं ठेचा करण्यासाठी. तर ठेचासाठी हिरवी मिरची आणि शेंगदाणे दोघी घालणार आहेत. इथं बटाट्याची भाजी पण चांगली शिजली आहेत. तुम्ही पाहू शकता रंग पण अगदी सुरेख आलेला आहे त्याला, आणि ग्रेव्ही झाली तिची, आणि घट्टपणा पण अगदी बरोबर आला आहे. ठेचा करण्यासाठी मी हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि शेंगदाणे घेणार आहेत. तुम्ही हिरवी मिरचीचाही ठेचा करू शकता तसा, किंवा शेंगदाणे मिक्स करून पण घेणार आहेत. मी शेंगदाणे आणि हिरवी मिरची दोघी वापरणार आहेत इथं. जसं आपण रेग्युलर ठेचा करतो त्याच पद्धतीचा आहे, काहीच वेगळा नाही. फक्त त्यामध्ये लसूण वगैरे घातलेलं नाही. आणि तो आपल्याला चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. भाजून झाल्यानंतर पूर्ण ताटात काढून घ्यायचं आहे आणि नंतर खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये करू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये करू शकतात. कारण मिक्सरची टेस्ट आणि खलबत्त्यात वाटलेल्या ठेच्यांची टेस्ट जरा वेगळीच लागते. हे तुम्हाला माहिती असेलच. तर मी हा ठेचा खलबत्त्यामध्येच बारीक करून घेणार आहेत. आपला दोघी भाज्या पण तयार आहेत इथं, आणि ठेचा पण इथं तयार होतो इथं. तर आळंदीमध्ये खूप गर्दी आहेत. इथं समाधी सोहळा आता 1 दिवसावरच आहे, त्यामुळे वारकऱ्यांची खूप गर्दी झाली आहेत. आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण आहेत. सगळीकडे भजन कीर्तन ऐकायला मिळतं. खूप छान असं वाटतं आळंदीमध्ये. तुम्ही जर आळंदीत आले नसतील तर एकदा नक्की येऊन बघा समाधी सोहळ्याला. आणि कार्तिकी एकादशीला पण सुद्धा या. याकडे खूप अशी यात्रा असते इथं, आणि बघण्यासारखं खूप छान असं माऊलीचं मंदिर पण आहे इथं. इंद्रायणी नदी आहे, माऊलीचं समाधी मंदिर आहे. खूप छान वाटेल तुम्हाला. म्हणून आज उपास आहे सगळ्यांच्या घरामध्ये, म्हणून उपासाचीच रेसिपी तुम्हाला मी शेअर करणार आहेत. तर आपल्या दोघी भाज्या करून झाल्या. तिथं ठेचा पण बनवलेला आहेत. आता भाकरी करून घेत. उपासाची भाकरी आहेत. यामध्ये भगर, साबुदाणा आणि राजगिरा तिघी एकत्र केले आहेत आणि दळून आणले आहेत. आपण रेग्युलर भाकरी करतो त्याच पद्धतीने आपल्याला भाकरी करून घ्यायची आहेत. तुम्ही त्याचे थालीपीठही बनवू शकतात किंवा भाकरी करू शकतात. तुम्ही फक्त या पिठामध्ये बटाटा किसून घालायचा आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा. त्याचे पीठ पण खूप छान लागतं किंवा भाकरी पण खूप छान लागतं. पण रस्सा भाजी बनवली आहेत ना, मग त्यासोबत मी भाकरीच बनवणार आहेत. भाकरी खूप छान लागतं. हवं असल्यास तुम्ही यात मीठ टाकून पण भाकरी बनवू शकतात किंवा असंही करू शकतात. रेग्युलर आपली भाकरी आहे सेम तशीच आहे, फक्त उपासाची भाकरी. तर दोघी साईडने आपली भाकरी
झाली आहेत आणि टर्मसुद्धा फुगली आहेत. तर आपली भाकरी इथं तयार आहेत. तर आपण शिकरण करून घेऊयात. तर शिकरण करण्यासाठी मी केळी घेतली आहेत. मी 2 ते 3 केळीचं शिकरण करणार आहेत. माझ्या मुलाला शिकरण खूप आवडतं. तो चपातीसोबत पण खातो एरवी केले की. आज तर उपवासच आहे. मग आज त्याची मजाच आहे. दिवसभर आपलं शिकरण दूध आणि केळीच खाणार आहेत. तर मी 2-3च केळी घेणार आहेत. जे चांगली केळी तेच निवडून घ्यायची आपल्याला. कारण ही पटकन होते. यात वेगळं काही घालायची गरज नसते. झटपट आपली रेसिपी तयार होती. इथं फक्त दूध आणि केळीच घालायची. तुम्ही हे हातानं पण मॅश करून घेऊ शकतात. म्हणजे हातानं त्याला घट्टपणा येतो आपल्या शिकरणाला. आणि सुरीच्या साहाय्याने पण कट करून घेऊ शकतात. तर मी सुरीनंच कट करून घेणार आहे. 3 ते 4 केळी घेऊनसनी त्यात फक्त आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखरही घालू शकतात त्यामध्ये, किंवा कमी गोड पाहिजे असेल तर साखर नाही घातली तरी चालतं. मी अगदी किंचितच साखर घालून घेणार आहे त्यामध्ये. फक्त दूध आणि केळी असंही खूप छान लागतं. कारण ऑलरेडीच केळी आपली गोड असते. तर शिकरण आपलं इथं तयार झालं आहे. तर 1 चमच्यावरच मी साखर घालणार आहे इथं. बघितलं ना, काहीच वेळ लागला नाही उपासाची रेसिपी बनवायला. एरवीसारखं नाही. स्वयंपाक जेव्हा बनवतो त्यामध्ये खूप सारं टाकावं लागतं आपल्याला त्यामध्ये. उपासाची रेसिपी हे पटकन आपली तयार होते. तर इथं आपली भाकरी पण तयार झाली आहेत. बटाट्याची रस्सा, ग्रेव्हीची भाजी तयार झाली आहेत आणि उकळलेल्या केळीची भाजी. त्यासोबत मस्त आपला तिखट झणझणीत ठेचा पण बनवला आहेत. कारण साबुदाणा खाल्ला की सगळ्यांनाच त्रास होतो. भाजी खाल्ली तर पचायलाही हलकी जातं. तर पूर्ण आपली उपासाची रेसिपी तयार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.